तर नमस्कार मित्रांनो, आपण आजचा प्रूफ पाहिलाच असेल. ते प्रूफ कसं म्हणलं की कमी कसं मित्रांनो, तर आज आपण म्हणजे स्पेशल गणपती बाप्पा विषय आज म्हणजे शेवटचं 4-5 दिवस राहिले त्याच्यावर आपण म्हणजे स्पेशल लिरिक्स आणले. तुम्ही प्रूफमध्ये पाहिलाच असेल. ते प्रूफ कसं म्हणलं की कमी कसं मित्रांनो, तर आज आपण म्हणजे स्पेशल जे गणपती बाप्पाचं मंत्र असते त्याच्यावर आपण म्हणजे स्पेशल लिरिक्स आणले. तुम्ही प्रूफमध्ये पाहिलाच असेल. तर प्रूफ नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो, आणि जरा न वेळ घालता आजच्या पुणे तर चालू करूया. होऊ शकतो मित्रांनो, आपण अलर्ट मशीन ओपन केल्यानंतर ना तुम्हाला जे डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क आणि शेकबीक भेटून जाईल, आणि जे पण लागणारे मटेरियल ते टेलिंगावरती नाही तर मटेरियलमध्ये भेटून जाईल. तर पाहू शकतो मित्रांनो, 23 तारखेचे बीटमार्क दिलेलं ते ओपन करून घ्या. पहिले इफेक्टचं पाहून घ्या. पुरे लिरिक्स दिलेले आहे तुम्हाला, पाहू शकतो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. लिरिक्स दिलेले लिरिक्स काय करायचे, आपल्याला कॉपी करायची. तुम्ही मित्रांनो पहिले कॉपी करून घेतो आपण. पहिले तर कॉपी करून घेतो. कॉपी केल्यानंतर बॅग घेतो मित्रांनो. थोडंसं जे बीटमार्क होतं थोडंसं राहिलं होतं, मी थोडंसं डिलीट करतो मी आणि डबल हे करतो मी तुमच्या समोर. तर हे पाहू शकते आपलं हे बीटमार्क आहे. तुम्हाला असा बीटमार्क देण्यात येईल. पाहू शकतो मित्रांनो. आता मी काय करतो, एक रेक्टँगल घेतो, प्लसचा आयकॉन दाबून, 3 डॉट दाबून स्केच टू कंपोजिशन एरिया, आणि ह्याला कलर व्हाईट घेतो मी, आणि हे शर्टपर्यंत वळून घेतो मित्रांनो. बॅग घेऊन शर्टपर्यंत वळल्यानंतर ना तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दिलेली आहे, पाहू शकता. मी स्क्रोल थोडंसं, हे व्हिडिओ क्लिप आहे थोडीशी, तर पाहू शकतो असं दिसणार. आणि शेवटपर्यंत बरोबर लागून जाणार. शेवटपर्यंत लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता जे आपण कॉपी केली ते कॉपी केलेलं पेस्ट करून द्यायचं. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो जो इफेक्ट लागतो याला, म्हणजे HDS इफेक्ट, तो शेवटपर्यंत लागून जाणार. आता तुम्ही HDS इफेक्ट कसा लागला पाहू शकता. आता हे गायब करतो. जो गणपती बाप्पाच फोटो आहे तिथं व्हिडिओ क्लिपमध्ये दाखवलेला आहे, त्याचा कलर पान. आता कलर पहा, एकदम म्हणजे अलग अलग दिसतात, त्याच्या हिशोबाबरोबर आहे. आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला आता हे वर तर खाली झालेलं आहे. मला काय करायचं, जो व्हिडिओ क्लिप दिलेली आहे त्याची एडिट शेप करायची, खाली घ्यायची, म्हणजे साईज वाय थोडीशी स्मॉल करायची मित्रांनो, एवढी 455 पर्यंत आणून घ्यायची बरोबर परफेक्ट. तर व्हिडिओ क्लिप बरोबर म्हणजे बसून जाणार ते. पाहू शकता व्हिडिओ क्लिप बरोबर सेंटरवर बसलेली आहे. तर व्हिडिओ क्लिप बसल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, जो व्हिडिओ क्लिपचा साऊंड आहे तो बंद करून काढ, नाही तर डबल येईल. एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, सेटिंगच्या बाजूला शेअरचा आयकॉन दिसत असेल तो टच करा, आणि तुमचा जो व्हिडिओचा रेशो तो पाहून घ्यायचा, आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा मित्रांनो. एक्सपोर्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल एकदम सोप्या पद्धतीनं. तर व्हिडिओ कसा आवडला की कमेंट कसा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.